कुठेतरी त्यांच्यामध्ये भेदभाव होत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसवण्यात यायचं, वर्गामध्ये त्यांना प्रवेश नसायचा. त्यावेळेस अस्पृश्यता होती. अस्पृश्यता म्हणजे खालच्या जातीत जन्मलेल्या लोकांनी कोणाला स्पर्श करायचा नाही, कुठल्या वस्तूला शिवायचं नाही किंवा उच्च जातीच्या लोकांसोबत बसायचं उठायचं नाही, अशा प्रकारचा जातीभेद होता. या गोष्टीचा त्यांच्या बालमनावर परिणाम झाला आणि त्यांनी मिळेल त्या उपलब्ध होईल त्या परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण अशा प्रकारे घेतलं की त्यांची बुद्धी ही त्या नियमित सरावाने, नियमित अभ्यासाने प्रगल्भ होत गेली आणि एक प्रकारचे ते उत्कृष्ट असे अभ्यासक झाले. पहा, कुठलेही नेते असतील, कुठलेही शास्त्रज्ञ असतील, कुठलेही संत असतील, त्यांनी सुरुवातीला अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास करत असताना जे साहित्य उपलब्ध झालं, जी पुस्तकं उपलब्ध झाली, त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि तो अभ्यास करून ते त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये उतरलेले. बाबासाहेबांनी त्यांच्या लहानपणी ज्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं ती परिस्थिती आज नाही. आपल्याला सर्व सोयी सुविधा आहेत, तर तो विद्यार्थी म्हणून आपण त्याचा आदर्श घेतला पाहिजे की त्या काळी अशी परिस्थिती नव्हती. सर्व प्रकारचे साहित्य, सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसतानाही त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर ते कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी म्हणून चमकले आणि आपल्याला माहिती आहे, जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना आपण स्कॉलर म्हणतो आणि स्कॉलर असलेल्या विद्यार्थ्यांना शासन, समाज सहकार्य करते, त्यांना स्कॉलरशिप देते. तशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेचे बडोद्याचे सयाजीराव असतील, त्यानंतर शाहू महाराज असतील आणि भारत सरकारने त्यांना शिष्यवृत्ती देऊन विदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. शिक्षणासाठी ते विदेशात गेले त्यावेळेस त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाला 3 वर्ष लागतात, 6 वर्ष लागतात परीक्षा देऊन पास होण्यासाठी, त्यांनी अवघ्या 1.5 वर्षामध्ये अहोरात्र अभ्यास करून लायब्ररीमध्ये बसून दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून आणि जेवणाची किंवा खाण्यापिण्याची कुठलीही काळजी न करता त्यांनी खूप अभ्यास केला आणि अवघ्या 1.5 वर्षामध्ये, जो की 5-6 वर्षाचा अभ्यासक्रम असतो, तो 1.5 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केला आणि परीक्षा दिली आणि ते पास झाले. त्या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स नावाची पदवी बहाल केली. ही पदवी काही साधी नाही. जगामध्ये फार बोटावर मोजणे इतके लोक आहेत ज्यांना ही पदवी मिळालेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं, वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या मिळवल्या, एकूण 32 डिग्र्या मिळवलेले त्यावेळेसचे एकमेव आशिया खंडातले विद्वान व्यक्ती होते. म्हणजे त्यांच्या इतकं शिक्षण त्यावेळेस तोपर्यंत कोणीही घेतलेलं नव्हतं. शिक्षण घेणं हे त्यांना का शक्य झालं? कारण त्यांनी स्वतःचा प्रयत्न, स्वतःची बुद्धी सगळ्या समोर दाखवली आणि त्यांना सगळ्याचं सहकार्य मिळालं. तसं तुम्हीही स्वतः अभ्यास केला, स्वतः प्रयत्न केले तर तुम्हाला सर्वांचं सहकार्य मिळेल. हा गुण आपण आजच्या दिवशी त्यांच्याकडून घेतला पाहिजे विद्यार्थी म्हणून. यानंतर पुढे चालून ज्यावेळेस ते विदेशामध्ये शिक्षणासाठी गेले होते, त्या शिक्षणासाठी ज्यावेळेस आपल्याला स्कॉलरशिप मिळते किंवा शासनाकडून मदत मिळते, त्याच्या सोबत एक नियम असतो, करार असतो की त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या देशासाठी झाला पाहिजे. मग बाबासाहेब शिक्षणासाठी गेले होते, त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि ते भारतात परतले. त्यानंतर नियमाप्रमाणे त्यांना इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं होतं. मग त्यांनी इथल्या मिलिंद विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम सुरू केलं. परंतु विदेशामध्ये जाती व्यवस्था नव्हती आणि आपल्या देशामध्ये प्रचंड जाती व्यवस्था अस्तित्वात होती. तोपर्यंत सुद्धा इतके विद्वान व्यक्ती परत आपल्या देशामध्ये आले, परंतु समाजाने त्यांना सहजासहजी स्वीकारलं नाही. या जातीयतेच्या विरुद्ध, अव्यवस्थेविरुद्ध त्यांनी मग क्रांती करायचं ठरवलं, सामाजिक चळवळ उभी करायची ठरवली. समाजातील हुशार तज्ञ व्यक्ती सोबत घेतल्या आणि त्यांनी सामाजिक कार्य केलं. या सामाजिक कार्याचा परिणाम म्हणून जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशामध्ये सर्वात विद्वान लोकांपैकी महात्मा गांधीजी एक होते आणि त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही आपल्या देशामध्ये होते. या सर्वांनी मिळून देशाचं संविधान लिहिण्याची जबाबदारी स्वीकारली आणि 2 वर्ष
2 ते अडीच वर्ष कालावधी त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताचं संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या आधारे आपला देश आज किती प्रगती करतो आहे. जगातील 5वी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाचं नाव घेतलं जातं. प्रगत राष्ट्रामध्ये आपलं नाव आहे आणि याचा फायदा समाजातील सर्व लोकांना झालेला आहे. बाबासाहेबांनी फक्त त्यांच्या जातीपुरताच विचार न करता समाजातील सर्व थरातल्या, सर्व जातीतल्या, सर्व प्रकारच्या लोकांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. त्या कार्याचा आपण अभ्यास करा. सामाजिक कार्यासाठी त्यांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्याचा आपण अभ्यास करावा. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाचा अभ्यास केला पाहिजे आणि यातून आपण प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याचे आपण आदर्श घ्यायला हरकत नाही. आणि अशा प्रकारे आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचं जीवन हे समाज कार्यासाठी संपूर्णपणे वापरून विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करून त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी कोणता आदर्श घ्यायचा की त्यांनी 18 तास अभ्यास केलेला आहे. किती तास? 18 तास. म्हणजे ते फक्त दिवसाचे किती तास? 24 तास. विचार करा, ते 18 तास जर अभ्यास करत होते तर त्यापैकी आपण 8 तास जरी अभ्यास केला तरी आपली बुद्धी किंवा आपलं यश हे निश्चित आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये जाऊ, ज्या क्षेत्रामध्ये आपण ठरवू त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळेल. आणि जे त्यांनी शिक्षण घेतलं किंवा जे कमवलं ते त्यांनी समाजाला परत दिलं. पे बॅक टू सोसायटी या तत्वाचा त्यांनी स्वीकार केला. म्हणजे आपण शिकून मोठे होऊन फक्त आपण आपल्या पुरतं पाहिजे का नाही, तर आपल्या समाजातील, आपल्या जातीतील, आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना, इतर लोकांना आपण मदत करायची आणि त्यांना पण पुढे आणायचे. हे त्यांचे तत्व आपण किंवा गुण आपण स्वीकारला पाहिजे. या ठिकाणी मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल जी थोडी माहिती सांगितली मी थांबतो. धन्यवाद.